जय हिंद दोस्तों, आपका स्वागत है। आप देख रहे हैं PTV9 न्यूज। इस वक्त हम बात करेंगे वसई विरार शहर महानगर पालिका फेरीवाला कर वसूली की, जो कि अचानक मनपा चुनाव के बाद रेट में बढ़ोतरी की गई है। जो पावती 20 रुपए लेकर दी जाती थी, वे बढ़कर 70, 80, 90, 100, 120, 130 और भी अधिक कर दी गई है। यह अचानक बढ़ाया गया कर फेरी वालों में आक्रोश पैदा कर रहा है। गरीब फेरी वाले रोड पर धंधा लगाते हैं, उनके धंधों को उजाड़ दिया जाता है, सामान फेंक दिया जाता है, वजन कांटे जब्त कर लिए जाते हैं और बांकड़े भी जब्त कर लिए जाते हैं। कार्रवाई के बावजूद फेरी वालों से कर भी वसूला जाता है, जिससे अब फेरी वाले मनपा की कार्रवाई और कर वसूली से तंग आ चुके हैं और एक बड़े आंदोलन की तैयारी कर रहे हैं। कुछ समय पहले फेरी वालों के साथ भाजपा के नगर सेवक गणेश पाटिल मनपा कार्यालय पहुंच गए थे और उन्हें चेतावनी भी देकर आए थे, लेकिन गणेश पाटिल की चेतावनी मनपा पर कोई असर नहीं डाल सकी। मनपा ने अपने वसूली करने वालों को फिर से बाजारों में भेजना शुरू कर दिया है, जिससे दादागिरी के बल पर फेरी वालों से कर वसूली की जा रही है। इसी कड़ी को जोड़ते हुए आज नाला सोपारा पूर्व के दुबे स्टेट के सामने फेरी वालों का आक्रोश सामने आया। देखिए इस मौके पर फेरी वालों का क्या है कहना। इतना छोटा हमारा पार्टी है और बोलता है कि 70 रुपया लो। मैं बोला कि हमारी देख लो कैसा है, तो बोलता है कि बस तुम ही 2 लगाओ। मैं बोला हमारे एक पार्टी का जगह है, तो मैं किधर शाम को रेला रेली इसी में होता है। वो बोलता है कि 70 दो लेना ही है, मेरे 70 रुपया लेता है। बोला आज बोला कि 1 तारीख से मैं 50 रुपया तुम्हारा कर दूंगा, किसी को बोलो मत, नहीं देने का। और किसी के पास जाओ नहीं। दिलीप बोला, वही जो पावती वसूलता है, उसका फोटो ले लो। दिलीप का पावती वसूलता है, वो बोला कि 1 तारीख से 50 रुपया कर दूंगा। 70 रुपया लेता है डेली। हमारा इतना छोटा है धंधा। मेरा 140 रुपया पावती फाड़े। 2 पार्टी का 140। पहले आपने उनको बोला नहीं? बोल ही रहे, वो सुन नहीं रहा है। बोलता उधर ही से भाव बढ़ गया है, हम लोग इसके लिए इधर बढ़ाए। उनको पूछने का ना, अचानक से भाव क्यों बढ़ा? अभी वो तो मालूम नहीं बोलता। वो जाके उधर बाहर जाके पूछो नगर पालिका। हाँ, नगर पालिका में तुम्हारा मोर्चा लेके जाओ, उधर जाके पूछो, हम लोग को नहीं मालूम है। अभी 2 पार्टी का मैं कैसे करेगी बताओ ना। 140 रुपया मांग रहा है। कितना कमा लेती है आप दिन में? दिन में कितना कमाएंगे? इसमें 2 पार्टी में 120 रुपया भरना है। हाँ, 140 रुपया। 140 रुपया भरना। हाँ, बस का बघा बस कशी चालते, म्हणजे एकीकडे बस चालते आणि जर दोन्हीकडे आपण बघितलं तर बस जायला रस्ता नाहीये। दादा, चालवायला जमते का बस इथे? खरं सांगा। नहीं जमतो, फिर भी चलाना पड़ता तुम्ही है। तुमच्या वरिष्ठांना सांगत नाही का आम्हाला इथे बस चालवायला जमत नाही? बोलते हैं, ऍक्सिडेंट झाला तर लोक तुम्हाला मारतील ना। वो तो है, हमारे ऊपर ही आता है सब। हमारे ऊपर ही आता है ना। तो ये आपके डेपो मैनेजर से बात नहीं की क्या? इधर कंट्रोलर है, वो बोलते हैं आराम आराम से निकाल लो कैसे भी करके। नहीं, लेकिन कभी समझो ब्रेक फेल हुआ, कुछ हुआ तो आपको चांस ही नहीं ना। वो तो है, मगर अपना क्या करने का, ड्यूटी तो करना ही पड़ेगा। जैसे कंट्रोलर बोलते हैं वैसे हम लोग करते हैं। बघा, हा आहे आपल्या वसई विरारचा विकास। इथनं अशी बस चाललेली आहे आणि इथे हे सगळे जे फेरीवाले आहेत ते फेरीवाले धंदा करतायत। एखादा माणूस जर मेला तर त्याला जबाबदार कोण असणार आहे? चलो हो गया, जाऊ दे। यावेळेला मी उपस्थित आहे नाला सोपारा पश्चिमेच्या स्थानकाजवळ। या ठिकाणी हे सगळे जे आहेत हे फेरीवाले आहेत आणि जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 30 ते 40 वर्षापासून इकडे व्यवसाय करतात। वसई विरार शहर महानगरपालिकेने अचानकपणे पावतीचे पैसे वाढवलेले आहेत आणि त्याच्यामुळे कुठेतरी आता यांच्या पोटावरती गदा येण्याची शक्यता नाकारता येत नाही। जाणून घेऊया। एकतर हे खूप त्रासातून इथे भाजी फळं विकतात आणि त्यातून जर का इतके पैसे वसई विरार शहर महानगरपालिकेला अचानकपणे द्यावे लागतील तर त्यांनी करायचं काय? जाणून घेऊया या सर्व विषयी। या फेरीवाल्यांचं नेमकं काय मत है? अभी जो पावती बढ़ा उसको लेकर के आपके मन में क्या? बहुत तकलीफ होता है और इतना हम आमदनी नहीं कर पाते हैं जिससे हमको पोट भर सके।
और उसमें खर्चा हमारा चलता नहीं है। एक पार्टी लगाते हैं, एक पार्टी पीछे लगाते हैं, उसका भी कर्ज चुकाना पड़ता है। पहले 20 रुपये कर्ज देते थे, अभी 90 रुपया, 70 रुपया, 80 रुपया कर्ज मांगता है। हम दे नहीं सकते हैं और इससे हमको मंजूरी नहीं हो पाता कि हम उतना कमाई नहीं हो पाता है। अब 2 पार्टी पीछे लगाते तो हमको 180 रुपये भरना पड़ेगा, तो हम कहाँ से दे पाएंगे। और 2-3 बच्चे हैं, पढ़ाना लिखाना है, घर का खर्चा चलाना है, इसी में हमारा खर्चा नहीं चल पाता है। और इससे नगर पालिका से हमको रिक्वेस्ट है कि कम से कम करके जो 20 रुपये लेते थे उससे 10-5 बढ़ा सकते थे तो हमको मंजूरी था। लेकिन एकाएक अचानक 10 के जगह पे सीधा 50 रुपये बढ़ा देते हैं तो हमको तकलीफ बहुत होता है। त्यांचं असं म्हणणं आहे की अचानकपणे खूप मोठी रक्कम जी आहे ती दुपटीने वाढवली आणि त्याच्यामुळे कुठेतरी त्यांना त्रास झालेला आहे। अभी जो आपको पैसा बढ़ाया है उसके वजह से कितना तकलीफ है? बहुत तकलीफ है साहब। पहले 20 रुपया लगता था एक टोकरी का, अभी 90 रुपया 70 रुपया मांग रहे हैं। ऐसा कैसा चलेगा? हम लोग गरीब आदमी है, रोड पे बैठ के अपना जीवन यापन करते हैं। आपल्यासोबत या महिला आहेत। आता जे काही पैसे वाढवले त्याच्यामुळे किती त्रास होणार आहे तुम्हाला? त्रास आतापासून सुरू झालेला आहे आणि याबद्दल जर आम्ही आवाज नाही उचलला तर आमच्या गरिबांचे हाक ऐकणार कोण? आणि काल तो पावतीवाला ज्या वेळेला इकडे पावती फाडत होता, ज्यांची छोटी पाटी लागते त्याला तो 50 रुपये म्हणजे 70ची पावती फाडायला बोलला। तो बोलला का माझा दादा लहान धंदा आहे तर मी एवढी पावती कशी फाडू, माझी 50 घ्या ना। तर तो बोलला हा ठीक आहे 50 दे। तर 50 दिल्यानंतर तो व्यक्ती बोलला फेरीवाला का मला पावती द्या ना 50ची। तो बोलतो माझ्याकडे पावती नाही आहे। मग ते 50 रुपये काय करणार? तो त्याच्या खिशातच जाणार। तो लिगली बोलला ना का मला पावती द्या, मी 50 रुपये देतोय ना, मग मला पावती द्या। मग तू अशी मोठी मोठी पावती जी छापली, मग तू ज्यांचे लहान धंदे आहेत त्यांच्यासाठी पण एक लहान पावती फाडायला म्हणजे छापायला हवी होती ना। तो मला उलटं बोलायला लागला, तू का मधी बोलते, तू का भडकवते? आमचे फेरीवाले तर आम्ही मधी बोलणार नाही का? आम्हाला कोण ऐकणार आहे? आम्ही गरीब माणसं, आम्ही जाणार कुठे? आम्ही रोडवर बसून धंदा करणारी लोक, आमचं ऐकणार कोण? लाईन लागले का? मावशी पैसे वाढवलेत, पैसे वाढवले तर आमचा माल एवढा नाही आहे ना, थोडा थोडा माल राहते ना, ते पैसे वाढवतात, कुठून आणणार पैसे आम्ही? आपण जर अवस्था पाहिली तर वसई विरार शहरामध्ये हे काही नवीन नाही। आता इथे हे असे फेरीवाले बसतात आणि इथे बस अशा प्रकारे टर्न मारते। याचा अर्थ वसई विरार शहर महानगरपालिका कशा प्रकारे काम करते याचं जिवंत उदाहरण मी तुम्हाला दाखवतोय। जा, आधीच तुमच्याकडे जागा नाही आणि चुकीच्या जागेत तुम्ही डेपो घातलेला आहे। जाऊ द्या। हा आहे आमचा वसई विरारचा विकास। बघा इथे पब्लिकला चालायला जागा नाहीये, बसला टर्न मारायला जागा नाहीये आणि हे जे हॉकर्स आहेत इकडे यांच्याकडून नाहक पैसे घेतले जातात। याचा अर्थ वसई विरार शहर महानगरपालिकेकडे आता फंड नाहीये आणि हा फंड वसूल करण्यासाठी आता वसई विरार शहर महानगरपालिकेने सर्वसामान्य लोकांना टार्गेट करायची आता पद्धत अपनावलेली आहे। वसई विरार शहर महानगरपालिका आता सर्वसामान्यांना टार्गेट करते। पैसा बढ़ा है, क्या बोलेंगे? हाँ, पावती का पैसा बढ़ा है ना? पावती का पैसा तो बढ़ा है अभी पहला 50 रुपये 30 रुपये 40 रुपये लेते थे, अभी सीधा 90 रुपये कर दिया है। तो इसके लिए तो तकलीफ है, अभी उसके लिए क्या कर सकते हैं? अभी फेरी वाले में ही कमी है। बघा आता ही बस मागे आली आहे बघा, म्हणजे एखादी जर दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असेल? जिम्मेदार फेरीवाले ठेवणार, फक्त बसवाले नाही राहणार, त्याचे जिम्मेदार फेरीवाले राहणार काय झालं तर। मग फेरीवाल्यांना तुम्ही सर्वे केलेल्या जागा द्या ना, ह्या गोष्टी होणारच नाही। बसवाले बघा आता माणसं बघत नाही पण बस कशी बघा फेरीवाल्यांना त्यांची हक्काची जागा जर दिली तर ते इकडनं हटायला तयार आहेत। परंतु वसई विरार शहर महानगरपालिका ही आंधळी आणि लुली लंगडी महानगरपालिका आहे। आता या महानगरपालिकेकडे पैसा नाही आहे, हा विकास कामं कशी होणार आहेत चिंतेत आहे। कारण वसई विरार शहर महानगरपालिकेने जी ठेव होती ती देखील खर्च केलेली आहे। असं असताना आता ही पालिका कशी चालणार काय सांगाल? बोल। माझं नाव सुनीता जोशी आहे, मी या मार्केटमध्ये अध्यक्ष पण आहे। बाकीच्या लोकांची तकलीफ खूप होत होती म्हणून सांगे हे रोज मला फोन करून सांगे परेशान करत होते। आज कुठेतरी फेरीवाल्यांच्या मध्ये पण जरा गलती असल्या कारणाने ना
पण पावतीवाल्याचं कसं माहिती आहे का, आता पावतीवाला आज 120 रुपये 130 रुपये एक छोट्याशा पाटीचे घेतो आहे, हे गलत आहे. फेरीवाल्यांचा धंदा पाहिला तर छोटासाच आहे. आज बासा माल पण निघतात तरी सुद्धा त्यांना तेवढेच पैसे द्यायचे आहे 120 रुपयेच. पण ह्या फेरीवाल्यांचे खूप तकलीफ होते. मला एकच म्हणणं आहे नगरपालिकेवाल्याला, जी काही पावती 10-20 रुपये जर असेल तर आम्ही ती द्यासाठी तयार आहे आमचे फेरीवाले, पण डायरेक्टली वरचढ करून टॅक्स लावतात आहे. ही GST तुम्ही नाही लावलेली आहे, ही कोणत्या पद्धतीने लावली हे काही लोकांना काही समजलेलं नाही आहे, आम्हाला सुद्धा कळलेलं नाही आहे. पण आता ह्या लोकांवर आम्हाला दशा बघून सगळे असं वाटतं आम्हाला रिंगणामध्ये उतरावं लागेल. त्यांचा आता थेट इशारा आहे, रिंगणामध्ये उतरावं लागेल. काय भूमिका घेणार आहात तुम्ही? आगरी सेना नेहमी लोकांसाठी चांगल्या कामासाठी मैदानात उतरते. ह्यावेळी सुद्धा आमचा प्लॅन तेच आहे की आम्ही यावेळी मैदानात उतरणार, आंदोलन तर करणारच आहेत. आंदोलनाला जर नाही आम्हाला इकडे आमच्या फेरीवाल्यांना न्याय मिळाला तर मी स्वतः परत एकदा उपोषणाला बसणार, ही माझी तयारी आहे. रुपाली पवार यांनी मी पुन्हा एकदा आंदोलनाला उपोषणाला बसणार असा थेट इशारा दिलेला आहे. अचानकपणे वसई विरार शहर महानगरपालिकेने ज्या पावत्या आहेत त्या पावत्याची रक्कम दुप्पट केल्यामुळे आता हे जे फेरीवाले आहेत ते आक्रमक भूमिका घेण्यास तयार झालेले आहेत. असं असताना याच्यावरती आता काय तोडगा निघेल हे देखील पाहण्यासारखं ठरेल. वसई विरार शहर महानगरपालिका आता कशी चालणार? वसई विरार शहर महानगरपालिकेकडे पैसा नाही आहे म्हणून सर्वसामान्य लोकांच्या खिचात आता स्वतः वसई विरार शहर महानगरपालिका हात घालणार असे दृश्य आपल्याला आता पाहायला मिळतात. या सर्व विषयी आपलं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.